कल्पना करा, आज रात्री तुम्हाला एक मेसेज येतो. कंग्रॅच्युलेशन्स, तुमच्या बँक खात्यात 10 कोटी रुपये जमा झाले आहेत. फक्त एका क्षणासाठी डोळे बंद करा आणि विचार करा, तुम्ही सर्वात आधी काय कराल? नवीन BMW? मोठं घर? जगभर फिरायला जाल की नोकरी सोडाल? आता दुसरा प्रश्न, तुम्हाला खात्री आहे का की 5 वर्षांनी हे 10 कोटी अजूनही तुमच्याकडे असतील? हा प्रश्न ऐकायला विचित्र वाटतो, पण इतिहास सांगतो की हजारो लोक करोडपती झाले आणि काही वर्षात पुन्हा शून्यावर आले. मग पैसा गेला कुठे? उत्तर सोपं आहे, त्यांनी पैसे गमावले नाहीत, त्यांनी चुकीचे निर्णय घेतले. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमचा पैसा कमावण्याचा नाही, तर पैशांबद्दल विचार करण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत, चांगला अभ्यास कर, चांगली नोकरी मिळव आणि भरपूर पैसे कमाव. पण कुणीही आपल्याला हे शिकवलं नाही की पैसे टिकवायचे कसे. शाळेत गणित शिकवलं, विज्ञान शिकवलं, इतिहास शिकवला, पण पैशांचं मानसशास्त्र कुणी शिकवलं नाही. म्हणूनच आज अनेक लोक महिन्याला लाखो रुपये कमावतात, पण महिन्याच्या शेवटी त्यांच्या खात्यात काहीच शिल्लक राहत नाही. आणि दुसरीकडे काही लोक साध्या पगारातूनही शांतपणे आर्थिक स्वातंत्र्य मिळवतात. याच प्रश्नाचं उत्तर मॉर्गन हाउसल यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध पुस्तक द सायकॉलॉजी ऑफ मनीमध्ये दिलं आहे. या पुस्तकातील पहिलाच धडा आपल्या विचारांना हादरवून टाकतो. लेखक म्हणतात, फायनान्शियल सक्सेस हा इंटेलिजन्सचा खेळ नाही, तो बिहेवियरचा खेळ आहे. म्हणजे तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही पैशांबाबत कसे निर्णय घेता हे जास्त महत्त्वाचं आहे. एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा 2 मित्र आहेत, दोघांचाही पगार महिन्याला 1 लाख रुपये आहे. पहिला मित्र प्रत्येक महिन्यात नवीन वस्तू घेतो, नवीन फोन, महागडे शूज, वीकेंड पार्टी, EMI वर कार. त्याला वाटतं, मी एवढी मेहनत करतो, मग जगायचं कधी? दुसरा मित्रही तितकाच कमावतो, पण त्याची एक सवय वेगळी आहे. पगार आला की तो आधी 20% रक्कम बाजूला ठेवतो, मग उरलेल्या पैशात आयुष्य जगतो. 5 वर्षांनी पहिल्या मित्राकडे महागड्या वस्तू असतात, पण बँकेत बचत नसते. दुसऱ्या मित्राकडे कदाचित साधी कार असते, पण त्याच्याकडे अशी गुंतवणूक तयार झालेली असते जी दिवस-रात्र त्याच्यासाठी काम करत असते. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही पैसे कमावण्यासाठी काम करता की तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात? कारण हाच प्रश्न श्रीमंत आणि सामान्य माणसामधला सर्वात मोठा फरक तयार करतो. लेखक या पुस्तकात रोनाल्ड रीड नावाच्या एका साध्या माणसाची गोष्ट सांगतात. तो ना मोठा उद्योगपती होता, ना डॉक्टर, ना इंजिनियर. तो आयुष्यभर पेट्रोल पंपावर आणि नंतर वाहन दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये काम करत होता. साधे कपडे, साधं घर, साधं आयुष्य. त्याला पाहून कुणालाही वाटलं नसतं की हा श्रीमंत असू शकतो. पण त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची संपत्ती मोजली गेली, तेव्हा संपूर्ण अमेरिका आश्चर्यचकित झाली. त्याने जवळपास $8 मिलियन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अनेक कोटींची संपत्ती मागे ठेवली होती. आता प्रश्न पडतो, हे कसं शक्य झालं? त्याने लॉटरी जिंकली नव्हती, त्याला मोठा वारसा मिळाला नव्हता, त्याने कोणतीही मोठी कंपनी सुरू केली नव्हती. मग एवढी संपत्ती आली कुठून? उत्तर खूप साधं आहे. तो आयुष्यभर थोडं कमावायचा, साधं जगायचा आणि उरलेले पैसे शांतपणे गुंतवत राहायचा. त्याला श्रीमंत दिसायचं नव्हतं, त्याला खरंच श्रीमंत बनायचं होतं. इथेच या पुस्तकातील सर्वात मोठा धडा लपलेला आहे. आजच्या जगात बहुतेक लोक वेल्थ तयार करण्यापेक्षा रिच दिसण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर महागडी कार, ब्रँडेड कपडे आणि लक्झरी लाईफस्टाईल पाहून आपल्यालाही तसंच आयुष्य हवंसं वाटतं. पण लेखक एक प्रश्न विचारतात, तुम्हाला लोकांनी श्रीमंत म्हणावं असं वाटतं की खरंच आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे? कारण या 2 गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. मॉर्गन हाउसल एक सुंदर वाक्य लिहितात, वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. म्हणजे खरी संपत्ती ती नसते जी लोकांना दिसते. खरी संपत्ती ती असते जी तुमच्या बँक खात्यात, गुंतवणुकीत आणि तुमच्या निर्णयांमध्ये लपलेली असते. महागडी कार प्रत्येकाला दिसते, पण त्या कारसाठी घेतलेलं कर्ज दिसत नाही. मोठं घर दिसतं, पण त्याच्या EMI मुळे गेलेली मनःशांती दिसत नाही. म्हणून पुढच्या वेळी
कोणाचं बाहेरचं यश पाहून स्वतःची तुलना करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. तो खरोखर श्रीमंत आहे की फक्त श्रीमंत दिसतो? आणि इथून या पुस्तकाचा सर्वात रंजक प्रवास सुरू होतो. कारण लेखक सांगतात की पैसा कमावणं अवघड आहे, पण त्याहून अवघड आहे तो टिकवणं. आणि हे ठरवतं तुमचं ज्ञान नाही, तर तुमच्या सवयी. पण आता एक मोठा प्रश्न उरतो. जगातील सर्वात श्रीमंत लोकांकडे अशी कोणती सवय आहे जी सामान्य लोकांकडे नसते? आणि एक छोटी सवय तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य कसं बदलू शकते? याचं उत्तर आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत.